नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि स्वादिष्ट मटकीचं कालवण। हा मसालेदार आणि पौष्टिक प्रकार गरमागरम भात, पोळी किंवा भाकरीसोबत एकदम परफेक्ट लागतो। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आपण हे मटकीचे कालवण करण्यासाठी मी डिशभर मोड आलेली मटकी घेतलेली आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरी, 1 चमचा मोहरी घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। 1 वाटी मी खोबरे घेतलेले आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। आता आपण खोबरे आणि शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि त्याबरोबर फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण शेंगदाणे हे तव्यावर भाजून घेणार आहोत। आता मी इथे तव्यावर शेंगदाणे घेतलेले आहे, हे आपण आता चांगले खरपूस भाजून घेणार आहोत। आता मी तव्यावर खोबरे घेतले आहे, हे पण आपण लालसर होतपर्यंत भाजून घेणार आहोत। आता हे शेंगदाणे आणि खोबरे हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन आता आपण त्याचं बारीक वाटण बनवून घेणार आहोत। आता मी याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या पण ॲड केलेल्या आहेत, थोडीशी जिरी आणि आपण यामध्ये हळद टाकणार आहोत ह्या वाटणामध्ये आणि ते आता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपलं आता वाटण रेडी झालेलं आहे। मी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे, त्यामध्ये आपण कढीपत्ता, जिरी, मोहरी याची फोडणी देणार आहोत। याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या काही ॲड करत आहे, त्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला, लाल तिखट ॲड करत आहोत, हळद आपण यामध्ये ॲड केलेली आहे, याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता मटकी ॲड करून घेतली आहे। ह्या मसाल्यांमध्ये आपण ही आपली मटकी चांगली परतून घ्यायची आहे। आता यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे। आता 1 चमचा मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि जो वाटणाचा मसाला वाटला होता तो आपण यामध्ये ॲड केला आहे। आपल्या ह्या कालवणाला 10 ते 12 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे मटकीचं कालवण रेडी झालेलं आहे। मंडळी बघा किती सुंदर आणि झणझणीत मटकीचं कालवण तयार झालं आहे। हे गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत मस्त लागणार। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो, स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। आपण भेटूया नवीन भन्नाट रेसिपीसोबत। चला तर मग भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।